नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता आकाश विचारत असतो, की "भूमी, तुला आता बरं वाटतंय ना? ठीक आहेस ना तू?" तेव्हा भूमी म्हणते, "हो आकाश, मी आता ठीक आहे." आणि ती म्हणत असते, "आकाश, ते कीर्तन जे बुवा म्हणत होते ते?" तेव्हा आकाश म्हणतो, "हां, त्याचं काय?" तेव्हा इथे भूमी आकाशला सांगायला जात असते, की "ते कीर्तन मला आपल्या स्टोरीप्रमाणे वाटत होतं. जणू काही ती स्टोरी आपल्या दोघांचीच आहे, असं तिला वाटत असतं." आणि भूमी आता आकाशला सांगायला जातच असते. तेवढ्यात भूमीला आठवतं, रागिनी म्हणालेली असते, की "हे बघ भूमी, तुला जे काही वाटतंय ना, ते तू आकाशला सांगू नकोस. तू आकाशला म्हणशील, की तुला काहीतरी आठवतंय, ही स्टोरी तुला तुझी वाटते. पण तसं काही नाहीच आहे ना, कारण ते राजा आणि राणी काही तुम्ही दोघंजणं नाही आहात. तेव्हा तू आकाशला काय सांगणार आहेस? उगाच तू आकाशला काहीतरी सांगशील आणि त्याला अजून टेन्शन येईल. कशाला उगाच त्याला अजून टेन्शन द्यायचं? आधीच त्याला किती कामाचा व्याप असतो." तेव्हा इथे आकाश विचारत असतो, की "भूमी सांग ना, ते कीर्तन ऐकल्यानंतर तुला काही आठवलं का? तुला त्याबद्दल काही बोलायचं आहे का? सांग ना भूमी." तेव्हा इथे आकाशला ऐकायचं असतं भूमीकडून, की जेणेकरून काहीतरी त्या कीर्तनाचा फायदा होईल आणि भूमीला गेल्या वर्षभरामध्ये जे जे काही घडून गेले त्यातलं काहीतरी आठवेल. म्हणून इथे आकाश विचारतो, की "भूमी सांग ना, तुला काही आठवतंय का?" तेव्हा इथे भूमी आता आकाशच्या काळजीपोटी म्हणते, की "नाही, मला काहीच आठवत नाही आहे आणि मला तुला फक्त एवढंच सांगायचं होतं, की ते कीर्तन मला खूप आवडलं. ती स्टोरी मला खूप आवडली. ते कीर्तन ऐकलं ना, तर मला असं वाटलं, की कुठलेतरी राजा आणि राणी त्यांची ही स्टोरी आहे आणि आपल्याला ते गुरुजी स्टोरी सांगत होते असं मला वाटलं." तेव्हा इथे आता भूमी आपल्या मनामध्ये म्हणत असते, की "आकाश, मी तुला त्रास नाही देणार. मला जे काही वाटतंय ते मी तुला नाही सांगणार." त्यानंतर इथे भूमी आता आकाशला पकडून बसलेली असताना ती म्हणते, की "आकाश, मोगऱ्याच्या फुलांचा वास कुठे येतोय रे?" तेव्हा इथे आकाश म्हणतो, "थांब, मी तुला देतो." आणि तो आपल्या खिशातून मोगऱ्याच्या फुलांचा गजरा काढतो. तेव्हा इथे भूमी ती फुलं आपल्या हातामध्ये घेते आणि तिला पुन्हा आता भास व्हायला सुरुवात होताच. जेव्हा इथे आकाश आणि भूमी दोघांचं लग्न झालेलं असतं, तेव्हा आकाशला कळलेलं असतं, की भूमीला मोगऱ्याची फुलं खूप आवडतात आणि तेव्हा आता इथे आकाश भूमीला वारंवार मोगऱ्याची फुलं, गजरा देतच असतो. तेव्हा इथे भूमी म्हणते, "आकाश बघ ना, माझ्यासमोर आता पुन्हा एकदा ती दृश्य आली, जी मला आधीसुद्धा दिसत होती." इथे भूमी आणि आकाश दोघंजणं जेव्हा झोपडपट्टीमध्ये राहत होतात, तेव्हाची काही प्रसंग आता भूमीच्या समोर येऊन उभी राहतात. तेव्हा इथे भूमी काम करत असते आणि तेव्हा आकाशसुद्धा तिची मदत करत असतो आणि त्यानंतर दोघंजणं जेव्हा एका बेंचवरती बसलेले असतात रात्रीच्या वेळेला, आकाशला खूप भूक लागलेली असते आणि तेव्हा भूमी आपल्या हाताने त्याला भरवत असते, त्याची खूप काळजी घेत असते. हे सगळे प्रसंग भूमीला आठवतात. भूमी म्हणते, "आकाश, तू बघितलंस का? माझ्यासमोर आता पुन्हा तीच दृश्य आली, जी मला आधीसुद्धा दिसली होती. जेव्हा बुवा कीर्तन म्हणत होते ना, तेव्हासुद्धा कितीतरी व्हिज्युअल माझ्यासमोर येऊन उभे राहिले." तेव्हा भूमी म्हणत असते, की "आकाश, मला असं वाटतंय, की हे सगळं आत्ता घडलेलं नाही आहे. मी आधीसुद्धा तुझ्याबरोबर होते आणि आपल्या आयुष्यात हे प्रसंग घडलेत असं मला वाटतंय. आपण दोघंजण एका झोपडपट्टीमध्ये आहोत आणि तिथे तू माझ्यासाठी मोगऱ्याचा गजरा आणलायस आणि तो गजरा तू तुझ्या हाताने माझ्या केसांमध्ये माळतोयस. कामामध्ये तू मला मदत करतोयस. हे सगळं मला कसं काय आठवू शकतं आणि मला तूच दिसतोयस माझ्याबरोबर." तेव्हा इथे आता भूमीला त्रास व्हायला सुरुवात होते. तेव्हा आकाश म्हणत असतो, "बरं, बरं भूमी, ठीक आहे. आता तू या गोष्टीचा विचार करू नकोस. हे बघ, या गोष्टीचा तुला त्रास होईल. ती फक्त एक स्टोरी होती, जी बुवांनी आपल्याला सांगितली." तेव्हा इथे भूमी आता पुन्हा आकाशच्या खांद्यावरती डोकं ठेवून बसलेली असताना तिला पुन्हा इथे ते दिवस आठवायला लागतात. जेव्हा इथे भूमी आणि आकाश दोघंजणं झोपडपट्टीमध्ये चटईवरती झोपलेले असतात, तेव्हा इथे भूमीला थंडी लागत असते आणि तेव्हा आकाशने तिच्या अंगावरती फक्त पांघरून टाकलेलं असतं आणि स्वतः तसाच झोपलेला असतो. तेव्हा इथे भूमी त्याची काळजी घेते, त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते. त्यानंतर इथे आता पाणी भरण्यासाठी सुद्धा आकाश बाल्टी घेऊन जातो. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, की "भूमी, मला माहिती आहे, तुला सगळं आता तुकड्या-तुकड्यांमध्ये आठवतंय आणि आता ह्या कीर्तनाचा एक फायदा तर झालेला आहे. जी स्टोरी तू ऐकली आहेस ना, ती आता तुला नव्याने आठवायला लागेल आणि तू लवकरात लवकर बरी होशील आणि आता तुला तुकड्या-तुकड्यांमध्ये जे काही आठवतंय, ते तुला सगळं काही एकदाच आठवेल आणि तू पूर्णपणे बरी झालेली असशील." तेव्हा इथे आकाश आता आनंदाने ही गोष्ट रघु काकांना सांगायला जात असतो. आकाश म्हणत असतो, की "रघु काका, तुला माहिती आहे का, आपण जे काही करतोय ना, त्याचा फायदाच होतोय. म्हणजे आपल्याला असं वाटत होतं, की भूमीला बरं करण्यासाठी आपण जे काही प्रयत्न करतोय, ते सगळे प्रयत्न आपले
असतायत ते फ्लॉप होत आहेत, पण तसं नाही आहे. आपल्या प्रयत्नांना यश येतं आहे. हळूहळू पण यश येणार असं मला वाटते रघु काका. म्हणजे आता आपण ह्या बुवांचं जे कीर्तन ठेवलं होतं ना, ते ऐकल्यानंतर भूमीला आता काही गोष्टी आठवायला लागलेत. ती म्हणते की हे जे काही घडतंय ना, ते तिच्या आयुष्यामध्ये घडल्यासारखं वाटतंय. ती आणि मी आम्ही दोघंजणं जेव्हा झोपडपट्टीमध्ये राहत होतो, तेव्हाचे क्षणसुद्धा तिला आठवत होते आणि ती मला प्रसंगसुद्धा सांगत होती. तेव्हा इथे आकाश रघु काकांना मिठी मारतो आणि म्हणत असतो की काका हे सगळं तुझ्यामुळे होतंय. तू मला ही आयडिया दिलीस आणि आता मला असं वाटतंय की थोडे थोडे प्रसंग करून आता भूमीला एकदाच सगळं काही आठवणार आहे. तेव्हा इथे रघु काका म्हणतात, बघितलंत ना तुम्ही आकाश बाबा, मला सुद्धा तेच वाटते की आपण आता हे प्रयत्न चालूच ठेवायला हवेत, म्हणजे मालकीनबाईंना लवकरात लवकर सगळं काही आठवेल. तेव्हा इथे रघु काका म्हणत असतात की आपण हे प्रयत्न चालूच ठेवूया ना. तेव्हा आकाश म्हणतो, नाही नाही रघु काका, आत्ताच आपल्याला काही करायचं नाही आहे. कारण तू बघितलंस ना, आता आपण बुवांना ते कीर्तन सांगायला सांगितलं, तेव्हा भूमीने ते ऐकलं आणि तिला चक्कर आली. तुम्ही बघितलंत ना, तेव्हा आताच आपण भूमीला काही सांगायचं नाही आहे. तेव्हा रघु काका म्हणतात, अहो पण आकाश बाबा, आत्ताच तुम्ही मालकीनबाईंना सगळं सांगितलंत, तर त्यांना ज्या आठवणी आठवत आहेत त्याच्यामध्येच अजून काही गोष्टी त्यांना आठवतील ना, आणि त्याचा फायदाच होईल असं मला वाटतं. रघु काका म्हणतात, आकाश बाबा, जेव्हा मालकीनबाईंना चक्कर आली त्याआधी त्या काय म्हणाल्या? त्या म्हणाल्या ना की आकाश, ही स्टोरी तर आपली आहे, ही आपली गोष्ट आहे. याचा अर्थ त्यांना आधीचं सगळं आठवतंय आणि त्यांना हे सुद्धा माहिती आहे की हे सगळं त्यांच्या आयुष्यात घडलं आहे. तेव्हा आकाश म्हणतो, नाही नको रघु काका, उगाच आपण करायला जाऊ एक आणि व्हायचं भलतंच, आणि आता भूमीला मला अजून त्रास द्यायचा नाही आहे. तेव्हा इथे आता रासकर यांचा फोन येतो आकाशला आणि तो फोनवरती बोलण्यासाठी बाजूला जातो. तेव्हा रघु काका म्हणत असतात की आकाश बाबा, आता थांबून जमणार नाही, कारण आता हातोडा गरम आहे तेव्हाच मारायला हवा. आणि आता इथे मालकीनबाईंना ज्या गोष्टी आठवत आहेत त्या सतत जर आठवल्या तर लवकरात लवकर त्यांना आधी जे काही घडलेलं आहे ते सगळंच आठवेल. तर इथे रागिनी आता पौर्णिमा आणि अभि या दोघांना म्हणत असती की आता आपल्याला काही करून भूमी आणि तिच्या टीमवरती नजर ठेवायची आहे. कारण इथे भूमीला सगळं काही आठवावं म्हणून ती तर प्रयत्न करतेच आहे, पण तिची टीमसुद्धा तिला आठवणी आठवण्यासाठी मदत करते. तेव्हा अभि म्हणत असतो की आपल्याला आता सगळ्यांवरतीच नजर ठेवावी लागेल. तेव्हा इथे पौर्णिमा फक्त मान हलवत असते. तेव्हा रागिनी म्हणत असते, काय गं तुझं, फक्त आपली नंदी बैलावानी मान हलवतेस. आता तुलासुद्धा प्रयत्न करायचे आहेत. ती भूमी आहे ना, तिच्या डोक्यातून आता हे सगळं काढून टाक की जे काही कीर्तनामध्ये त्या बुवांनी सांगितलं. ती म्हणत होती की ही गोष्ट तर आपली आहे, ते सगळं आता तिला आठवायला नको. त्याच्यामुळे तिचा ब्रेन वॉश कर आणि तिला म्हण की तिच्या डोक्यामध्ये जे काही चाललंय ना, ते सगळं व्यर्थ आहे, त्याचा काही अर्थ नाही आहे, आणि तिला लवकरात लवकर मनातून हे सगळं काढायला सांग. तेव्हा इथे भूमी आपल्या आईच्या फोटोसमोर बसलेली असते. तेव्हा आता भूमीला सगळं काही आठवत असतं. जेव्हा इथे बुवा कीर्तनामधून सांगत असतात की एक मुलगा होता, एक होता राजकुमार, आणि मुक्या जीवाला वाचवण्यासाठी तो मंदिराच्या टोकावरती चढला आणि तिथे जाऊन तो त्या मुक्या जीवाला वाचवत होता. त्यानंतर तिथे एक राजकुमारी गेली आणि दोघांचेही जीव वाचवलं. त्यानंतर इथे आता राजकुमारणीला 2 बहिणी होत्या आणि दोन्ही बहिणींना आता राजकुमारांची स्थळं आली आणि आता वाड्यावरून निरोपसुद्धा आला. जर 2 बहिणींची लग्न व्हायची असतील तर थोरल्या बहिणीने सुद्धा लग्न करून त्याच घरामध्ये यावं. हे सगळं आता इथे भूमीला आठवत असतं. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आई, हे सगळं काय आहे गं, म्हणजे हे सगळं मलाच का आठवतंय. बघ ना, 1 वर्षाच्या आधी जे काही घडलंय ते मला काहीच आठवत नाही आहे. पण इथे आकाशला मी आत्ता भेटले, आता कुठे आमचा संसार सुरू झाला आहे, तरीसुद्धा मला काही गोष्टी ज्या आठवतात. त्यामुळे मला असं वाटतं की आकाश आणि मी आम्ही दोघंजणं कधीपासूनच एकत्र राहतोय. अगदी 1-1.5 वर्षापासून आम्ही दोघंजणं सोबत राहतोय असं मला का वाटतंय. म्हणजे बघ ना, बुवांनी कीर्तनामधून सांगितल्यानंतर ती गोष्ट मला माझी आणि आकाशचीच वाटत होती. आम्ही दोघंच, मला राजा आणि राणी आम्ही वाटत होतो. पण आता हे सगळं जर मी आकाशला सांगितलं की मला असं काही काही दृश्य आठवत आहेत आणि त्याच्यामध्ये मला आकाश दिसतोय, पण तो वेगळ्या पद्धतीने मला दिसतोय. आत्ताचा आकाश नाही आहे तो, ती खूप वेगळी स्टोरी वाटते मला. पण मला असं वाटते की ते सगळं माझ्याच आयुष्यात घडले. आकाशला सांगायचं होतं, पण तो उगाचच टेन्शन घेईल म्हणून मी त्याला काहीच सांगत नाही आहे. पण हे नक्की काय घडतंय माझ्या आयुष्यात आई, मला कळत नाही आहे. तेव्हा इथे आता मानसी येते आणि म्हणत असते, ताई काय झालं गं. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की मानसी बघ ना गं, म्हणजे आमचं लग्न आता झालं आहे ना,
तरीसुद्धा मला असं वाटतं की मी आकाशला खूप आधीपासून ओळखते. 1-दीड वर्षापासूनची आमची ओळख आहे असं मला का वाटतं. तेव्हा मानसी म्हणत असते, "पण तुला असं का वाटते ताई की ही स्टोरी तुझी आहे?" तेव्हा भूमी म्हणते, "बघ ना, म्हणजे बुवांनी काय सांगितलं, एका टेकडीवरती, एका मंदिराच्या टेकडीवरती मांजर फसलं होतं आणि त्याला काढण्यासाठी आकाश चढला होता आणि त्या दोघांना वाचवण्यासाठी मी चढले होते." तेव्हा मानसी म्हणते, "पण बुवांनी तर सांगितलंच नाही की ते मंदिर होतं म्हणून, आणि जर मंदिर होतं असं सांगितलं होतं, तर मग तिथे मांजरच अडकलं होतं हे सुद्धा त्यांनी सांगितलं नाही. तुला सगळं हे कसं काय आठवतं?" तेव्हा इथे भूमी म्हणते, "बघ ना मानसी, अगं म्हणून तर मी म्हणते ना मला सगळं आठवतंय म्हणून. म्हणून मी तुला सांगते की तिथे टेकडीवरती जेव्हा ते मांजर अडकलं होतं ना, आकाश त्याला काढण्यासाठी वरती चढला होता आणि नंतरला तो सुद्धा तिथे अडकला. मग मी त्याला तिथून निघून घेऊन आले असं मला वाटतंय." तेव्हा इथे मानसी म्हणत असते, "ताई, अजून सांग ना, तुला अजून काय काय आठवतंय?" तेव्हा इथे भूमी आता सगळं काही तिला सांगायला जात असते की आम्ही दोघंजण एका झोपडपट्टीमध्ये राहत होतो आणि तिथे सुद्धा आकाश माझी खूप जास्त काळजी घेत होता. तेव्हा इथे आता भूमीला तुकड्या-तुकड्यांमध्ये खूप काही आठवतंय हे आता मानसीला कळलेलं असतं आणि तेव्हा पौर्णिमा त्यांचं बोलणं ऐकते आणि पौर्णिमेच्या लक्षात येतं की आता जर ताईने सगळं हिला सांगितलं, तर मग ही एक-एक किस्सा आता बाजूला करेल आणि तिला आठवून देण्यासाठी प्रयत्न करेल. पण मी तसं काहीही होऊ देणार नाही आहे. तेव्हा आता पौर्णिमा त्या दोघीजणी बोलत असताना मध्येच येऊन आता उभी राहते. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते की भूमिताई, "अगं तू इथे काय करतेस? हे बघ, मी तुला इथे बोलवायला आली. आपल्या मंदिरामध्ये जो दिवा आहे ना, त्यातलं तेलसुद्धा आता संपत आलं आणि दिवा आता विजायला लागलाय. तुलाच आजीने सांगितलंय ना की त्या दिव्यामध्ये फक्त तू तेल टाकायचं आहे म्हणून. म्हणून आता वेळ झाली, त्याच्यामध्ये तेलसुद्धा टाकून घे आणि आकाश जिजू तुला बोलवतायत. अगं आकाश जिजूंना कळलंय तू त्यांच्यासाठी उपवास केलायस ते. आता जीजू तुझ्यासाठी फ्रूटसुद्धा कट करून आणतायत. तुझ्यासाठी आता फ्रूट कस्टर्ड बनवतायत." तेव्हा इथे भूमी म्हणत असते, "आकाश पण ना, कशाला सगळं करतोय तो?" तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, "चल ना ताई माझ्याबरोबर चल." तेव्हा इथे मानसी आता म्हणत असते की ही पौर्णिमा उगाच मध्ये आली, नाहीतर खूप गोष्टी आता क्लिअर झाल्या असत्या. तरीसुद्धा ताईला आता तुकड्या-तुकड्यांमध्ये खूप आठवतंय. हे सगळं जाऊन मला आता आकाश जिजूंना सांगायला हवं. ताईमध्ये खूपच जास्त फरक पडलेला आहे. तर इकडे आता आकाश फोनवरती बोलत असतो. तेव्हा रासकर म्हणत असतात की जी मीटिंग हॉटेलमध्ये होणार होती, ती मीटिंग आता ऑफिसमध्ये होणार आहे. तेव्हा आकाश म्हणतो की "रघु काका, अरे ऑफिसमध्ये काही तयारी झालेली नाही आहेत आणि एवढे मोठे क्लायंट आहेत, म्हणून आम्ही हॉटेलमध्ये मीटिंग करणार होतो, पण ते लोकं ऑफिसला येत आहेत." तेव्हा इथे भूमी म्हणते, "तू सगळं काही मॅनेज करशील, नको तू काळजी करूस." तेव्हा इथे आता भूमी तिथे आलेली असते. रघु काका म्हणतात की "मालकीनबाई, तुम्ही ठीक आहात ना?" तेव्हा भूमी म्हणते, "हो, मी एकदम ठीक आहे." भूमी म्हणते की "आकाश, तू काळजी करू नको. तू उद्या ऑफिससुद्धा व्यवस्थित करशील आणि तुझी मीटिंगसुद्धा उत्तम होईल." तेव्हा इथे आता रघु काका म्हणत असतात की "मालकीनबाई, तुम्हाला काही हवं आहे का?" तेव्हा भूमी म्हणते, "नाही, मला काही नको आहे." आकाश म्हणतो, "बघतोयस ना रघु काका, अरे हिला आहे ना आरामच करता येत नाही. कशाला आलीस तू इथे भूमी?" तेव्हा भूमी म्हणते की "आराम करून करून थकले मी आता." तेव्हा रघु काका म्हणतात की "तुमचं चालू द्या. मी जरा माझं काम आहे बाहेर ते करून मी आलोच. नाहीतर सगळ्यांना मी बोलावून आलो." तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की "भूमी, मी इथे तुला हे सगळं भरवायला आलोय. तू कशाला उपवास वगैरे करत असतेस? तुला त्रास होईल ना." आणि तो आता इथे भूमीला एक घास भरवतो आणि भूमीसुद्धा म्हणते की "तू सुद्धा सकाळपासून काही नाही खाल्लेस." आणि तीसुद्धा घास भरवते. त्यानंतर इथे आता रासकरचा पुन्हा फोन येतो. तेव्हा आकाश तिथून निघून जातो. तेव्हा इथे आता रघु काका येतात आणि म्हणत असतात की "मालकीनबाई, तुम्हाला कीर्तन आवडलं का?" भूमी म्हणते, "हो, खूप आवडलं." तेव्हा रघु काका म्हणतात, "तुम्हाला चक्कर येण्याच्या आधी तुम्ही काय म्हणालात माहिती आहे का? आकाश, ही गोष्ट आपली आहे असं म्हणालात. तेव्हा तुम्ही तसं का म्हणालात मालकीनबाई?" तेव्हा भूमी म्हणते, "काय माहिती, सहजच बोलले असेन." तेव्हा इथे रघु काका म्हणतात, "नाही आहे मालकीनबाई, कुणीही कुठलीही गोष्ट सहज बोलत नाही. त्या गोष्टीचा कुठल्या ना कुठल्या प्रसंगाशी संबंध असतोच." तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे आता ऑफिसर आलेले असतात आणि आकाशच्या रूमची तोडफोड करत असतात. त्याच्या ऑफिसची तोडफोड होत असते. तेव्हा इथे आकाश येतो आणि म्हणतो, "अहो सर, तुम्ही माझं ऐकून तरी घ्या. तुम्ही का सगळ्या वस्तू इकडे-तिकडे आपटताय? काय झाले, काही सांगाल का?" तेव्हा इथे तुमच्या ऑफिसची चौकशी होणार आहे.
तर इथे ऑफिसची तोडफोड होत असताना बघून आकाश तिथे धावत पळत येतो. राजा काका म्हणतात, "अहो तुम्ही काय करताय ते तरी सांगा." तेव्हा आकाश म्हणतो, "ऑफिसर आताच्या आता थांबवा." तेव्हा इथे आता खूप सारे पैसे हे भिंतीमधून खाली पडलेले असतात आणि तेव्हा इथे आकाशवरती आता गुन्हा दाखल झालेला असतो. तेव्हा आकाश गाडीमध्ये बसून आता तिथून जात असतो. तेव्हा भूमी त्याच्या मागे-मागे धावत येत असते आणि ती म्हणते, की "आकाश काळजी करू नको. तुला काही होणार नाहीये आकाश. मी तुला लवकरात लवकर जेलमधून बाहेर काढेन." तर भूमीला कळलेलं असतं, की आकाशला कोणीतरी फसवण्याचा प्रयत्न करतंय आणि खरा गुन्हेगार कोण आहे त्याला भूमी लवकरात लवकर शोधून काढणार असते.